माझ्या दिवसाची सुरुवात होते मुलांच्या टिफिनपासून. तर सगळ्यात आधी उठून मी मुलांचा टिफिन बनवला आणि आज मी बनवले होते पालक पराठे. त्याचसोबत मी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवली होती आणि मुलांची तयारी सुरू होती स्कूलला जाण्याची. त्याचबरोबर त्यांनी आज प्रोजेक्ट बनवला होता, तो कसा न्यावा म्हणून त्यांचं दोघांचं डिस्कशन चालू होतं बहीण-भावांचं. मुले शाळेमध्ये गेली. त्यानंतर मी माझा चहा करून प्यायली. मुलं शाळेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चहा पिण्यालासुद्धा मला वेळ मिळत नाही. चहा पिला करून आणि त्यानंतरची माझी सकाळची सर्व कामं मी आवरून घेतली. मिस्टर गावाकडे गेलेले होते, तर ते आले गावाकडून. तर त्यांनी आईने काही सामान त्यांच्यासोबत पाठवलं होतं. तर माझं सर्व कामं आवरली आणि नंतर मी ती पिशवी उघडली. तर त्याच्यामध्ये भरपूर आईने सामान, भरपूर भाज्या अशा पाठवलेल्या होत्या. तर सगळ्यात आधी मला मिळाली फ्रेश अशी कोथिंबीर, जी की आईने मला स्वच्छ धुवून पाठवलेली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये गावरान लसूण पाठवलेला होता, एक जुडी. चवळीच्या शेंगा, हिरवी टमाटरसुद्धा होती आणि अजून त्याच्यामध्ये जर बघितलं तर हिरव्या मिरच्या होत्या. छान मिरच्यासुद्धा पाठवलेल्या होत्या आईने. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पिठं होती. ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, कळण्याचे पीठ अशा पद्धतीनं सर्व तिने पाठवलेलं होतं आणि तूर डाळसुद्धा तिने गावरान तूर डाळ पाठवलेली होती. मी सहज तिला म्हटली होती की मला विकतची डाळ आवडत नाही आणि त्याचबरोबर पालेभाज्यासुद्धा तिने वेगळ्या पाठवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आंबट चुका, पालक, त्याचबरोबर लिंबूसुद्धा होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुरीच्या शेंगा, ज्या की शहरामध्ये ताज्या मिळत नाही. तुरीच्या शेंगा, शेपूची भाजीसुद्धा होती आणि एक बॉटल भरून तिने दूधसुद्धा पाठवलं. तुमचीसुद्धा आई अशीच आहे का? मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.